आणि एक मोठी बातमी समोर येतेय। दिवा रेल्वे स्टेशन जवळ अज्ञातानं 12 रिक्षा फोडलेल्या आहेत। सकाळी 6 वाजता ही घटना घडलेली आहे। चालक मालकांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। दिवा पोलिसांकडून नेमका हा प्रकार कोणी केलाय याचा शोध सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे स्टेशन जवळच अज्ञातानं 12 रिक्षा फोडलेल्या आहेत। त्या रिक्षांच्या काचा फोडल्याची आपण बघतोय। जन त्या फोडलेल्या आहेत त्याचाही फोटो समोर आलेला आहे। सकाळी 6 वाजता त्यानं या रिक्षा फोडलेल्या आहेत। चालक मालकांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि आता आरोपीचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, नेमकी ही कोण व्यक्ती आहे? पोलीस काय तपास करतायत? प्रज्ञा, नेमकी कोण व्यक्ती आहे ह्याचा शोध अद्यापही लागलेला नाही। मात्र सकाळी 6 वाजता ही घटना घडली। खरं तर दिवा स्टेशन किंवा दिवा रेल्वे स्टेशन हे अत्यंत गर्दीचं ठिकाण मानलं जातं। सकाळी 6 वाजल्यापासून प्रवासी तिथे जात असतात, येत असतात आणि आत्ता जर पाहिलं तर दिवा हे सध्या डोंबिवलीला देखील जवळ आलेला आहे। त्यामुळे डोंबिवलीला काम करणारी माणसं देखील दिव्याला उतरून अनेक वेळा रिक्षाने प्रवास करत असतात आणि अशाच वेळेला सकाळी 6 वाजता जर आपण बघितलं तर हा अज्ञात माणूस अचानक कुठून तरी आला। त्याच्या हातात एक सळई होती। त्या सळईने तिथे उभ्या असलेल्या रिक्षा, स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षांना त्यांनी काचांवर मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर तिथल्या रिक्षा चालकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकूचा धाक दाखवत रिक्षा चालकांना घाबरवलं। त्यानंतर कोणीही पुढे जाऊ शकलं नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी जवळपास 12 ते 13 रिक्षा फोडल्याचे समोर येत आहे। या संदर्भात रिक्षा चालक आणि मालक संघटना जी आहे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे। त्याचा फोटो मिळालेला आहे। त्यामुळे फोटोवरनं पोलीस कसा शोध घेत आहेत हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच भाग्यश्री, तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र नेमकं कारण काय आहे अशा पद्धतीने रिक्षा फोडण्याचं हेही कळणं अत्यंत गरजेचं आहे। या संदर्भातला तपास आता पोलीस करतील।